स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. मिरज तालुक्यातील बेडग मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजीक एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिने स्टाईलनं 2 व्यापाऱ्यांकडील 7 लाख रुपये लुटले. पाठलाग करणारे लुटारू 2 वेगवेगळ्या चारचाकी वाहनातून पसार झालेत. लक्ष्मण कदम वय 29 व विकास शंकरराव सोनटक्के वय 35 राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नाव आहेत. किराणा मालाच्या खरेदीसाठी दोघे 7 लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते. बेडग मंगसुळी रस्त्यावर 2 चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवं मारून कोयत्याने चारचाकीच्या पुढील काचेवर हल्ला केला. यावेळी भयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळत सुटले. लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील 7 लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले. हा लुटीचा प्रकार पहाटेचे 4 वाजता घडलाय. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध घटनास्थळी दाखल झाले. सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार सिनेस्टालने झाल्यानं रात्रीच्या प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विकास शंकरराव सोनटक्के. परत सांगा. माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के. हां. मी पुण्यावरून आलतो. माझ्या मागं त्या ह्याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाड्या आल्या दोन. असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून. इथं आले परत गाडी लावली त्यांना आडवी डोलीवर गाडी लावली. मी त्यांना साईड उतरली. कोयता मारा सगळे 5-6 जण होते. त्यांच्या सगळ्या हातात कोयते होते मोठमोठा इथलाले. काचावर मारला माझ्या गाडी. परत त्यांना आडवी लावली. मी गाड्या गेलो. गाडी खाली गेली. विजापूरला मला नाही चाललं होतं. किराणा दुकान आहे माझं. गाडी 7 लाख रुपये कॅश केली. त्याने कोयते मारले आणि आम्ही पळून गेलो जीव वाचवण्यासाठी. तो कॅश घेऊन फरार झाले. गाडीने आम्हाला अडवलं होतं. त्या गाडीचा नंबर MH10 DT 4517 हा होता. हां. आणि स्विफ्ट एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे. असे मिळून 5-7 लोक होते. त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते. आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेडग मंगसुळी रोडवर एक रोड रॉबरीची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये फिर्यादी लक्ष्मण सिद्धोजी कदम हे मुळशीवरून विजापूरला चाललेले होते. ते किराणा मालाचे व्यापारी आहेत आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी चाललेले होते. त्यांच्याकडे खरेदीसाठी ठेवलेली 7 लाख रुपये रक्कम होती. तर 2 गाड्यामध्ये आरोपी येऊन त्यांनी त्याची गाडी अडवून त्याच्यातून मग त्यांना कोयत्याचा धाक वगैरे दाखवून गाडीवर कोयत्याने वार देखील केलेले आहेत आणि त्या भीतीने ते पळून गेले. त्या दरम्यान ती गाडी ठेवलेली 7 लाखाची रक्कम ते घेऊन निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे फिर्याद दाखल केलेले आहेत. तर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आपण तपास पथकं तयार केलेले आहेत. तपास पथकं रवाना झालेले आहेत. आरोपींचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत आहोत.